नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात दिलासा. परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय झालाय. काही भागामध्ये संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय. नागपूर राडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च. पोलिसांसह राज्य राखीव पोलीस एमएसएफचे जवानही सहभागी. कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. मुंबईमध्ये कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं स्वतंत्र पथक. उद्या मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय. प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द केलेला आहे. कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर पळाला, त्याच्याशी देशाच्या गृह खात्याचा काय संबंध? कोरटकर कुठेही गेला असला तरी त्याला परत यावंच लागेल. पळून पळून कुठे जाणार? छगन भुजबळ यांचं वक्तव्य. कोरटकर सापडणार नाही कारण सोयरे सापडत नाहीत. महापुरुषांच्या विरोधात बोलून माफी मागायची हे सोपं झालंय. मनोज जरांगे यांची खोचक टीका. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय. केंद्र सरकारची मोठी घोषणा. 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार आहे. तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरमध्ये 13 एप्रिलला भव्य मोर्चा निघणार आहे. सकल मराठा समाजाच्या जिल्हाव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा बांधवांची बैठकीला मोठ्या संख्येनं हजेरी. आरोग्य सेवेमधील गट ड च्या 680 पदांची सरळ सेवेने भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नियुक्तीचे आदेश.